नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचार्य तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश ऑफ फार्म आपल्या चॅनलवरती. जर तुम्ही ई वोटर कार्डसाठी अप्लाय केलेलं आहे आणि ई वोटर कार्ड तुमच्याकडे आलेलं आहे, पण समजा काही कारणास्तव तुम्हाला ते मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं असेल, तर 1 मिनिटामध्ये ई-सेनेट ॲपमधून ते कसं डाउनलोड करू शकता याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ई-सेनेट ॲपवरती जायचं आहे. ई-सेनेट ॲपवरती लॉग इन कसं करायचं, नवीन युजर कसं रजिस्टर करायचं मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आपल्या चॅनलवरती किंवा पेजवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि लॉग इन करू शकता. नंतर तुम्ही वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला 8 नंबर करेक्शन ऑफ एंट्रीज इथे क्लिक करायचं आहे. आता इकडे आपल्याला आपल्या वोटर आय डीमध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे, म्हणून आपण आय हॅव वोटर कार्ड हे सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचं वोटर नंबर आणि स्टेट आहे ती सिलेक्ट करायची आहे. तुमची वोटर डिटेल पूर्ण येईल की तुमचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी येईल. तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर आहे तो टाकायचा आहे. नंतर तुम्हाला करेक्शन ऑफ एक्झिस्टिंग एंट्री सिलेक्ट करायचा आहे. दुसरा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, तो मोबाईल नंबर हा जो ऑप्शन आहे तिथे आपल्याला क्लिक करायचा आहे. आता इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तो व्हेरीफाय पण करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर व्हेरीफाय पण करून घ्यायचा आहे. एकदा तुमचे पूर्ण डिटेल येईल ते तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ई साईनवरती क्लिक करायचं आहे आणि ई साईन जी प्रोसेस आहे ती आपल्याला कंप्लीट करायची. आपला आधार नंबर OTP टाकून आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट झाल्याचं तुम्हाला एक मेसेज येईल. हा तुम्हाला स्क्रीनशॉट आहे तो तुमच्याजवळ ठेवायचा आहे. तुमचा मोबाईल हा 5 मिनिटामध्ये तुमच्या वोटर ID कार्डमध्ये अपडेट होऊन जातो.